नमस्कार मित्रांनो. खरं तर मी व्हिडिओ काढणारच नव्हते, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही. तर फायनली हॉटेल बंद केलेलं आहे. काय केलं, का केलं, कशासाठी केले काय माहीत नाही. कारण की हॉटेल असं नाही की हॉटेल चालत नव्हतं, काय नव्हतं. हॉटेल खूप मस्त चालत होतं आणि तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स पण खूप भारी आलता हॉटेलला. असं नाही की हॉटेल चालत नव्हतं, की चालत नसल्यामुळं आम्ही बंद केले. का बंद केले काय नाही काहीच माहीत नाही मला. चालू करताना पण ह्यांनी म्हणले नव्हते की पूजा मी हॉटेल चालू करायला लागलोय, असं असं डायरेक्ट म्हणले असं असं हॉटेल बघितलंय, हॉटेल मी चालू करणार आहे. मग मला म्हणले फक्त तू मला सपोर्ट कर. मी म्हणलं तुम्ही कुठलाही साईड बिझनेस करा, मी तुम्हाला सपोर्ट करणार. पण आता जसं हॉटेल चालू करताना मला त्यांनी विचारलं नव्हतं, मी करायला लागलो तसं हॉटेल बंद केलंय. फायनली आम्ही हॉटेल बंद केलंय. का केलंय ही मला माहिती नाही, कशा कारणामुळे केले, का केले. मी म्हणलं तुम्हाला असं नाही की आपल्याला गिराईक होत नव्हतं, गिराईक भरपूर होत होतं, तुम्ही का हॉटेल बंद केलं. हां, माझी धावपळ होत होती थोडीफार आणि धावपळीमुळे माझी तब्येत वगैरे कमी झाली, कारण की पोरांच्या थोडं अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होत होतं. पण ह्या 2 महिन्यात म्हणजे जसं हॉटेल चालू करून 2 महिने झाले का ह्यांचं वागण्यात जरा बदल झाला. वागण्यात म्हणजे की निम्म्याराचं उठणं, रडणं, ओरडणं, घाबरले, झोपीत बडबड करणं, परत अचानक चिडचिड करणं. कुणावर पण असं म्हणजे माझ्यावर म्हणून माझ्यावर नाही, सगळ्यांवर चिडचिड करायचे, पोरांना चिडचिड करायचे. मी विचारायचे काय झालंय का तुम्हाला, काय नाही. आणि मध्यरात्री उठवून रडायचे. मी विचारलं खूप वेळा, तुम्ही असं का करताय, काय होते का तुम्हाला, मला सांगा. तर नाही सांगायचे, मधनंच उठणार, रडणार, चिडचिड करणार, बाहेर निघून जाणार. त्या 2-2 तास 3-3 तास बाहेर चिडचिड करत बसणार. फोन केला की फोन उचलणार नाही. मग मी घरी आल्यावर विचारलं की म्हणजे हॉटेलवर मी एकटे असायचे. खूप वेळा असं झालंय की त्यांनी हॉटेलवर थांबलेच नाही, नको म्हणायचे, मला हॉटेलवर थांबू वाटत नाही, हे होतंय ते होतंय. मी म्हणायचे अहो एवढंच नाही, आपल्याला बाहेरून पण पब्लिक येते भेटायसाठी, आपल्याला म्हणजे इथलं म्हणून इथलं गिरायक नाही, आपल्याला भेटण्यासाठी पण खूप बाहेरून लोक येतात. मी एकटीच असते, तुम्ही पण थांबत जावा. तर मला असं चिडचिड होते, ही होते. मग तिथं थांबलं का मग कुणावर पण चिडचिड कर, वरड, हे कर. मग घरी येऊन बसायचे. घरी बसलं का पोरांवर चिडचिड करायचे. मी म्हणलं तुम्ही असं का करायला लागलाय, तुम्हाला काय झालंय का. तर काय नाही, फक्त एवढं ही प्रमाण 2 महिन्यात वाढलं होतं की निम्म्या रातचं उठणं, रडणं, 12 वाजून गेले का त्यांना त्रास व्हायचा. निम्म्या रातचं उठायचे, रडायचे, परत घाबरल्यासारखं व्हायचं त्यांना. मी खूप वेळा विचार केला काय होते का काय नाही. मग उठवायचे मला की पूजा मला असं असं भीती वाटायला लागली म्हणायचे आणि मोठ्या मोठ्यानं रडायचे. मी त्यांना खूप वेळा म्हणलं काय त्रास होते का तुम्हाला. आत्ताच पहिलं असं कधीच नव्हतं की त्यांना असा त्रास झालाय, निम्म्या रातचं उठलेत, मला सांगितले की मला भीती वाटते, मला असा असा त्रास होते. पण ह्या 2-3 महिन्यात त्यांचा खूप त्रास वाढलाय आणि आज पण विनाकारण चिडचिड करून काल रात्री त्यांना त्रास झाला. 12च्या नंतर उठले, निम्म्या रातचं मोठ्या मोठ्यानं रडले, घाबरल्यासारखं व्हायला लागलं. म्हणले मला भीती वाटायला लागली की असं का करायला लागलं तुम्हाला. मी त्यांना खूप वेळा विचारलं. तर थोड्या वेळ रडले, परत म्हणले काय नाही झोप. मग मला टेन्शन घेत लागली की कारण की असं का व्हायला लागले, ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं झालं. आणि मला वाटायला लागले आमच्या संसाराला जर कुणाची नजर लागाली, कारण की ह्याच्या आधी कसंच आमच्या लाईफमध्ये झालं नाही की ह्यांना असा त्रास झाला नाही. मला पण होत होता, पण माझा त्रास कमी झाला. मला पण, मी असं नाही की त्यांनाच त्रास होत होता, मला त्या 2 महिन्याच्या आधी मला त्रास होत होता की मी पण विनाकारण रडत होते. मला सांगायचे तू असं का करायली, तसं का करायली, मला पण भीती वाटायची. पण मी हनुमान चालीसा लावून बसायचे की ह्यांना यायला उशीर व्हायचा ना. मी संध्याकाळचं जरा लवकर हॉटेलवरनं घरी यायचे. मग मला 2-3 वेळा तसा त्रास झाला. मग मी हनुमान चालीसा लावून झोपले. मग मला भीती वाटायची, पण काय करू काय सुचत नव्हतं. माझा त्रास कमी झाला आणि आता हा त्रास त्यांना व्हायला लागला. काय कळ नाही की काय करावं काय नाही. आणि माझा त्रास कमी झाला, पण ह्यांचा त्रास कमी होईना. ह्यांना कंटिन्यू त्रास होते. 2-3 दिवस गेले का त्यांना त्रास आहे. आणि आज तर सकाळ सकाळ उठले, चिडचिड केली, आलो म्हणले, न सांगता कुठं तर गेले. आलोच, मी म्हणलं कुठं चाललंय, तर आलोच म्हणले, मला चिडचिड व्हायला लागली, मला जरा शांत बसायचं. मग म्हणलं शांत बसायचं तर घरात बसा. तर आज नको म्हणले, घरात बसल्यावर माझी चिडचिड होईल, कुणावर तर ताव काढल. काल रात्री तुम्हाला मगाशी म्हणलंच, काल रात्री ह्याला त्रास झाला, पण तो त्रास कशामुळे व्हायला लागलाय आणि ह्यांनी हॉटेल बंद करायचा निर्णय का घेतला हे सगळ्यात मोठं मला म्हणजे धक्का बसलाय. की कारण की एवढं चांगलं चालत असलेलं हॉटेल तुम्ही बंद का करताय. असं नाही की आपल्याला गिराईक नव्हतं, की कुणाचा त्रास होता, की कोण काय बोलत होतं, का हॉटेलचा त्रास होता, असं काहीच नाही. मग अचानक तुम्ही असं का निर्णय घेतला ही पण मला त्यांनी सांगितलं नाही. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता, त्यात त्यांनी सांगितलं होतं की त्रास होतोय, हे होतंय, ते होते, पण नेमका त्रास काय होते
आणि काय नाही, हे असं येण्यासारखं का वागतात हेच कळ नाही मला. वाईट वाटतं की एवढं सगळं चांगलं चाललं असताना मधनंच काय व्हायला लागले. कारण की हॉटेल चांगलं चालू होतं आणि आम्ही महिन्यातून एक गाणं यूट्यूबला टाकत होतो, ब्लॉगिंग वगैरे बंद केली आणि हा पण व्हिडिओ मी काढणार नव्हते, पण मला सण होईना की सांगायचं तर कुणाला सांगायचं, काय करायचं, कुणाला सांगू काय नाही. मग मला एखादा व्हिडिओ टाकून बघितला आणि कुणाला म्हणजे आम्हाला त्रास असा का होतोय हे जरी कळलं तरी आम्हाला कोण मदत केली म्हणजे ह्या त्रासचा मागचं कारण सांगितलं तरी चालेल. एवढा बेकार त्रास आम्हाला कधीच झाला नाही जेवढा ह्या 2 महिन्यात ह्यांना त्रास व्हायला लागला. माझा त्रास कमी झाला पण ह्यांचा त्रास कसलाच कमी होईना. 2-3 दिवस झालं का त्यांचं उठणं, निम्याराचं उठणं, घाबरून रडणं, परत चिडचिड करणं, विनाकारण चिडचिड करणं, म्हणजे वैतागणं पोरांवर, विनाकारण हे त्रास म्हणजे त्यांना व्हायला लागलं. आणि ह्यांचं हे वागण्याचं मला म्हणजे वाईट वाटायला लागलं की आम्हाला काय ह्यांच्या मागं असं लागलंय की ह्यांना एवढा त्रास व्हायला लागला. ह्याच्या आधी ह्यांना एवढे आता आमच्या लग्नाला 10 वर्ष होत आली. ह्या 10 वर्षात कधीच असा त्रास झाला नाही की त्यांनी असं काय वागले, चिडचिड केली, निम्म्या रातचं उठलेत, घाबरलेत, असं कधीच झालं नाही. पण ह्या 2 महिन्यात त्यांना एवढा भयानक त्रास व्हायला लागलाय की मला ते त्रास बघून त्यांच्यासमोर कसं म्हणजे ती स्वतः त्रासात असताना आपण त्यांच्यासमोर कसं रडायचं, कसं त्यांना सांगायचं की तुमच्या अशा ह्या त्रासानं मला वाईट वाटतं, ते पण मला करता येत नाही की मला एवढं असं माझ्या काळजावर दगड ठेवावा लागतो त्यांच्यासमोर. त्यांना दाखवून देऊ वाटत नाही की मला वाईट वाटायले, मला पण त्रास म्हणजे मला त्यांच्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागला. कारण की मी जर असं दाखवलं त्यांना की तुमच्या वागण्याचा असं त्रास, ते अजून खचून जातील. मला त्यांना खचवायचं नाही. मी म्हणलं तुम्ही अजून दुसरं तुम्ही काही पण करा, साईड बिझनेस, मी तुम्हाला कुठलंही काम केलं तरी असं नाही की जिथं तुम्हाला माझी गरज असेल ना तिथं मी तुमच्या सोबत उभी. तुम्ही कुठलाही साईड बिझनेस चालू करा, कुठलंही काम करा, मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आता हॉटेलमध्ये पण मी त्यांना एकटं पडू दिलं नव्हतं, कारण की खूप जण भेटायला येत होते. जेव्हा आम्ही हॉटेल स्टार्टिंगला चालू केलं ना तेव्हा भाकरीला भांड्याला पाहिजे नव्हते, आम्ही स्वतः घरची करायला बसलोय. मी स्वतः 8 दिवस तिथं त्यांना कामं करू लागले. मी असं म्हणलं नाही की तुम्ही चालू केलंय, तुम्ही हे सगळं करा. मी सगळ्या कामात त्यांना मदत करते. असं नाही की तुम्ही केले म्हणून तुम्हीच करा. पण ह्या 2 महिन्यात ह्यांच्या मागचा त्रास काय कमी होईना. काय मला करावं काय नाही ते सुचना. पूर्ण असं म्हणतात ना डोकं हेडॅक झाल्यासारखं झालंय की का असं होतंय. त्यामुळे पोरांकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय, पोरांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय, माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला लागले, त्यांच्याकडे पण माझं दुर्लक्ष व्हायला लागले की काय करावं काय नाही. त्याच टेन्शनमध्ये असते की असं का होते आमच्या मागे. ह्याच्या आधी कधीच झालं नव्हतं आमच्यासोबत असं, आताच का व्हायला लागले. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की जे आमच्या मागं त्रास आहे ना ते कमी व्हावा. एवढा त्रास की भयानक त्रास होतोय ना विचारू नका. टेन्शन यायला लागलंय की ह्या त्रासानं काय करावं काय नाही सुचना. की पोरांकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या शाळेकडे दुर्लक्ष होतं, अभ्यास पोरं एक दिवस शाळेत जातात, एक दिवस शाळेत जात नाही. कारण की टेन्शनमध्ये मला काहीच कळत नाही. कारण की ह्यांना असं का होतं, ह्यांना त्रास झाला का दुसऱ्या दिवशी पोरांची शाळा बुडलेली आहेच, पोरांना जेवणाकडे दुर्लक्ष झालेलं आहे, पोरांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ह्यांना असा त्रास का होते मला हेच कळत नाही.